इंद्रलोक येथील महापालिकेच्या प्रस्तावित CBSE शाळेच्या इमारतीतील 24 वर्ग खोल्या NL डालमिया शाळेला तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला शिवसेना आणि मनसेने विरोध केला। दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन प्रस्ताव स्थगित करण्याची मागणी केली। NL डालमिया शाळेच्या इमारतीत बांधकाम सुरू असल्याने पर्यायी जागेची मागणी करण्यात आली असून या जागेतून महापालिकेला मोठे आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केले। तसेच नवीन समिती आणि महासभेत चर्चा झाल्यानंतर इमारतीत CBSE की अन्य बोर्डाची शाळा सुरू करायची याचा निर्णय घेतला जाईल। पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी डालमिया शाळेला दिलेली जागा रिकामी करून महापालिकेच्या ताब्यात घेतली जाईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केले। मुळात मीरा शहरामध्ये जे मध्यमवर्गीय लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, ते अतिशय आस लावून आहेत की कधी ही शाळा इंद्रलोकची CBSE सुरू होते आणि गोरगरिबांना या शाळेमध्ये इंग्रजीतल्या दर्जेदार शिक्षणाचा आनंद घ्यायला मिळतो। ज्याप्रमाणे आनंद मोठ्या आपण ज्याला म्हणूया की श्रीमंत मुलांची किंवा मोठ्या वर्गातली लोकांची मुलं ज्याप्रमाणे चांगलं शिक्षण घेतात, असं एक चांगलं शिक्षण कधी घेता येईल, परंतु 3 वर्ष चातक पक्षाप्रमाणे वाट पाहून सुद्धा ती संधी आज या आपल्या मीरा भाईंदरच्या मुलांना मिळत नाही। आणि आजच हे 2 दिवसापासून काही प्रसारमाध्यमातून बातम्या येत आहेत की ही शाळा महानगरपालिकेत परवा हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे की ही शाळा या मीरा भाईंदर शहरातील मोठ्या अगदी खाजगी संस्थेला दालमियाला ही शाळा कुठेतरी भाडं तत्त्वावर देण्यात येत आहे, कारण काहीतरी 1-1.5 करोडचं काहीतरी भाडं त्यांना मिळणार आहे। आणि प्रश्न हा पडतो की त्या 1.5 करोडच्या भाड्यामध्ये नेमकं ते किती कमवतील हा नंतरचा पाठ झाला, परंतु खरंच मीरा भाईंदर शहरामध्ये याची गरज आहे का? अशा खाजगी संस्थेला महानगरपालिकेची एखादी वास्तू, एखादी मालमत्ता जी मीरा भाईंदरच्या लोकांच्या करातून उभी राहते अशी वास्तू देणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आदरणीय आयुक्तांना भेटलो, त्यांचे संवाद साधला, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, आमचे मुद्दे मांडले। त्यांनी तुर्तास आम्हाला एवढंच सांगितलं की मी तुम्हाला वचन देतो, मी तुम्हाला लिहून देतो की ही जे काही आम्ही परवानगी देत आहोत ती केवळ आणि केवळ फक्त या अकॅडमिक अर्धवट राहिलेल्या वर्षासाठी देत आहोत, कारण त्यानंतर 100% आम्ही याची कुठेही प्रकारचं वाढीव त्यांना परवानगी मिळणार नाही, ह्याच्यामध्ये कुठचाही फेरबदल होणार नाही। हे फक्त आणि फक्त जे उरलेले 5 ते 6 महिने आहे या महिन्यांसाठीच आम्ही ती गोष्ट देतोय, कारण आता ते अकोमोडेशन खाली आहे, कुठेतरी महानगरपालिकेला उत्पन्न त्यातून मिळेल आणि एक कुठेतरी एक आपण त्यांचं असं म्हणणं आहे कुठेतरी समाजासमोर आम्हाला एक प्रस्थान ठेवता येईल, एक कुठेतरी बेंचमार्क ठेवता येईल की बघा दालमियासारखी एवढी मोठी संस्था मीरा भाईंदरची शाळा चालवायला घेते किंवा मीरा भाईंदर शाळेमध्ये त्यांचे वर्ग चालवते, असं ते त्यांनी मला समजून सांगायचा प्रयत्न केला। परंतु या सर्व गोष्टीवरती बाजूला ठेवून त्यांना आम्ही एकच सांगितलं की परवाच्या महासभेमध्ये तुम्ही जेव्हा ह्या विषयावरती ॲज अ आयुक्त म्हणून बोलाल किंवा लिहाल तेव्हा तुम्हाला याचं पूर्ण भान ठेवायचं आहे की हे तुम्ही जे काही करताय हे तात्पुरती स्वरूपामध्ये असावं, याचा पुरावा तुम्ही जर दिला नाही तर शिवसेना या विरोधामध्ये गंभीर पाऊल उचलेल आणि आंदोलन करेल। कारण याच मीरा भाईंदर शहरामध्ये या आधीसुद्धा मीरा भाईंदरच्याच आपल्या काही भूखंड आहेत, ते तिवारी कॉलेज, ते सेंट वेलफर्ड शाळा यांना दिलेले आहेत आणि याच्यावर चौकशी सुरू आहे, अजूनही त्याचा सुनावणी पूर्ण झालेली नाही आहे। असं असताना अजून एखादी महापालिकेची मालमत्ता खाजगी कुठेतरी संस्थेच्या गळ्यात आपण घालताय आणि काहीतरी वरवर सांगताय, हे कुठेतरी मीरा भाईंदरच्या जनतेला आणि मुळात विद्यार्थ्यांना न पचण्यासारखं आहे, न पटण्यासारखं आहे। 13 तारखेच्या तुमच्या महासभेच्या निकालाची आम्ही वाट पाहतोय, त्या दिवशी जर तुम्ही तो निर्णय ठोस नाही घेतला तर मात्र शिवसेना याच्या विरोधामध्ये आंदोलन करेल। नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रशासन ही जर भूमिका घेत असेल, पण आता हे 4थं वर्ष असताना ही निवेदिका निघाली नाही, वास्तू बनून उभी आहे, त्यावेळी प्रशासनाने का नाही घाई केली? हा प्रश्न साहेब आम्हीही आज साहेबांना विचारला की 3 वर्ष झाली तुम्ही प्रत्येकाला निवेदिका मागवता, तुमचं जे पॅरामीटर्स आहेत ते वर खाली तुम्ही नेहमी करता, कारण कोणतरी संस्था त्यामध्ये बसावी, कोणतरी ही शाळा चालवायला घ्यावी, परंतु 3 वर्ष इतका विलंब लागावा, इतकं महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या उदासीन आहेत का, की तुमची धोरणं उदासीन आहेत, की तुमची देण्याची इच्छा नाही आहे, की तुम्हाला खाजगीकरण करायचं, अर्थकरण करायचं आहे, हा त्यामागचा तुमचा मनसुबा आहे का? बघा 3 वर्षापूर्वी या मीरा भाईंदर शहराला असं एखादं CBSE सारखं शैक्षणिक दर्जाची शाळा गरिबांसाठी असावी हा विचारधारा मनात ठेवून इथले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून या शाळेची उभारणी करण्यात आली, पाठपुरावा करण्यात आला। त्यामुळे आज त्या सर्वांना आम्हाला उत्तर द्यायचं आहे की तुमची शाळा गेली कुठे,
तर हे उत्तर आदरणीय आयुक्त साहेब आम्हाला म्हणाले की मी नक्कीच तुम्हाला वचन देतो, तुम्हाला लिहून देतो की कोणतीही प्रकारची मुदतवाढ यापुढे या संस्थेसाठी होणार नाही. लेट्स सी, आम्ही वाट बघतोय परवाची. आमची मागणी एवढीच होती की जो मालमत्ता आहे तो सार्वजनिक मालमत्ता आहे, म्हणजे महापालिकेची शाळेचा तो मालमत्ता आहे आणि त्याचा वापर गोरगरीब मुलांनाच झाला पाहिजे अशी आमची मागणी होती. आता NL दालमियासारख्या एवढ्या मोठ्या शाळेला हे जी शाळा आरक्षण क्रमांक 153 शाळा क्रमांक 8 आपण देतोय, ते का देतोय आणि कशासाठी देतोय? मी त्यांना एक सवाल केला आयुक्तांनी म्हटलं की याच्यामध्ये महापालिकेचाच फायदा आहे, महापालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. CBSE बोर्ड अजूनही अद्याप चालू झालेलं नाही, त्या अनुषंगाने आपण त्यांना जर हे भाडेतत्वावर दिलो तर त्या अनुषंगाने देशातील शाळा ही 3ऱ्या क्रमांकावरची शाळा आहे. त्या पद्धतीने आम्ही पुढच्या वर्षी जर ठेका काढू तर या अनुषंगाने जो ठेका काढल्यानंतर त्या पालकांमध्ये असा मेसेज जाईल की बाबा NL दालमिया देखील या शाळेचा एक भाग होता आणि त्याच्या पद्धतीने ते लोक मॉनिटरिंग करतील, त्याचं प्रशिक्षण, त्यांचं काय जो काही सर्वेनुसार ज्या काही गोष्टी विद्यार्थ्यांना मिळाल्या ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि आमचा हेतू तेच आहे, उद्देश तेच आहे, प्रामाणिक आहे असं म्हणतायत की आम्हाला कसंही करून पुढच्या वर्षी CBSE बोर्डाची शाळा चालू करायची आहे. तर आम्ही आयुक्तांना हाच प्रश्न केला की जर आपण CBSE बोर्डाची शाळा चालू करताय, फक्त हा एकच वर्षासाठी तुम्ही तात्पुरत्या भाडेतत्वावरती द्यावं. जर पुढच्या वर्षी तुम्ही जर असा कोणताही जर प्रकार करणार असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरेल, हे नक्कीच त्यांना आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे. आयुक्तांनी पण ही कबुली दिलेली आहे की ह्याची मी गॅरंटी देतो की पुढच्या वर्षी ते त्यांना पुन्हा रिन्युअल आम्ही देणार नाही, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. 3 वर्ष झाली CBSE शाळा सुरू करणार का? आज गावागावा झाला, जाहिराती झाल्या, सर्व गोष्टी झाल्या, परंतु चार आता हे 4थं वर्ष आलं. या 4थ्या वर्षामध्ये जर CBSE शाळा सुरू करण्यासाठी जर निवेदिका काढू शकत नाही तर कुठेतरी असं वाटत नाही की प्रशासनाचं कुठेतरी चुकतं? हो, मी आयुक्तांना तेच आमची चर्चा झाली. मी म्हटलं आयुक्त साहेब, ह्या महापालिका प्रशासनाचा फेल्युअर आहे की आपण इमारत एवढ्या गाजावाजात आपण ओपनिंग केलात, उभं केलात, करोडो रुपये खर्च केले कुणासाठी? आमच्या मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील गोरगरीब मुलांना एक चांगलं उत्तम शिक्षण मिळावं म्हणून आपण उभं केलं, परंतु ते होताना दिसत नाही. मी म्हटलं त्याच्यावरती तुम्ही पहिला भर घाला आणि मग ज्या काही बाकीच्या गोष्टी तुम्हाला त्या करायच्या त्या तुम्ही करा, पण आम्हाला लवकरात लवकर CBSE बोर्डाची शाळा या गोरगरीब लोकांना, मुलांना मिळाव्या हीच आमची मागणी आजची होती.